हॅलो स्टुडंट्स, मी तुषार चव्हाण. स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. इन द लास्ट लेक्चर we have discussed some questions which are based on the blood corpuscles, basically platelets. From last few lectures we have started the NEET and CET preparation. NEET examination is one of the basic examination in India that become associated with the admission process in the medical field or medical graduation sector. नीटची जी एक्झाम आहे या एक्झामवरच मेडिकलचं जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत या कोर्सेसला ॲडमिशन जे आहे हे ॲडमिशन मिळतं किंवा दिलं जातं. नॅशनल लेवलची टेस्ट आहे. या टेस्टमध्ये बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे याला एक विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे, कारण ह्या ज्या मेडिकलच्या ब्रँचेस आहे ह्या सगळ्या मेडिकलच्या ब्रँचेस बायोलॉजीशी रिलेटेड असल्यामुळं बायोलॉजीला जे वेटेज आहे ते थोडंसं इतर विषयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे 50% वेटेज या एक्झाममध्ये बायोलॉजीसाठी आहे. आणि म्हणून आपण जे प्रिपरेशन सुरू केलं या प्रिपरेशनमध्ये आपण सर्क्युलेशन हा चॅप्टर सुरू केला आहे. वी हॅव लर्न near about 130 questions which are based on the circulation. Basically circulation is the chapter which is also in some books it is also described as human circulation or circulatory system. Basically heart is one of the important organ that is associated with the process of circulation. Heart is also known as pumping station of our body. Now blood is main circulatory fluid and blood is made up of two basic components that become blood plasma and blood corpuscle. Blood plasma having water with other organic and inorganic salts, organic and inorganic minerals. Okay, these type of compositions or materials we become found in the blood plasma. But blood corpuscles are also known as blood cells. ब्लड कॉर्प्युस्कल्सलाच या ठिकाणी ब्लड सेल्स असं पण म्हटलं जातं. अँड बेसिकली दीज ब्लड कॉर्प्युस्कल्स आर ऑफ 3 टाइप्स: RBCs, WBCs and platelets. We have already learned the questions which are related to the blood corpuscles. Today we are going to discuss some questions which are based on the core topic, that is heart. हर्ट इज मेन सर्क्युलेटरी ऑर्गन ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये हर्ट हा अतिशय महत्त्वाचा असा सर्क्युलेटरी ऑर्गन आहे. मग हा जो या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं, हर्टशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपल्याला स्टडी करायचे आहे. पहिला जो क्वेश्चन आहे, ह्युमन बीइंग हॅव डॅश डॅश टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप्स. ह्युमन बीइंग्समध्ये किती प्रकारचे ब्लड ग्रुप आढळतात? ऑलरेडी या ठिकाणी मी आन्सर लिहिलं होतं, दॅट इज 4 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप्स. ह्युमन बीइंग हॅव 4 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप AB and blood group O. The next question, human heart is situated in the middle of. बेसिकली ह्युमन हार्टचं जे काही लोकेशन आहे हे आपल्या शरीरामध्ये कुठे आहे? ह्युमन हार्टचं लोकेशन बघा, ह्युमन हार्ट इज सिच्युएटेड इन द कॅव्हिटी ऑफ, मीन्स इन द थॉरॅसिक कॅव्हिटी. बेसिकली त्याचं जे लोकेशन आहे, ह्युमन हार्ट इज सिच्युएटेड इन द थॉरॅसिक कॅव्हिटी. बट थॉरॅसिक कॅव्हिटीमध्ये कुठं? तर इन द मिडल ऑफ द थॉरॅसिक कॅव्हिटी. कारण थॉरॅसिक कॅव्हिटीमध्ये फक्त हर्ट नाही आहे, तर थॉरॅसिक कॅव्हिटीमध्ये लंग्स सुद्धा येतात. अ पेअर ऑफ लंग्स आर प्रेझेंट इन द थॉरॅसिक कॅव्हिटी फॉर द पर्पज ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी लंग्स हे अतिशय इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहे. आणि म्हणून या 2 लंग्सच्या बरोबर मधोमध या ठिकाणी हर्ट जे आहे या हर्टचं आपल्याला स्थान सांगता येतं, लोकेशन सांगता येतं. दॅट्स वाय ह्युमन हार्ट इज सिच्युएटेड इन द मिडल ऑफ द थॉरॅसिक कॅव्हिटी. आन्सर इज मी इथं लिहून टाकतो, थॉरॅसिक कॅव्हिटीमध्ये या ठिकाणी ह्युमन हार्ट जे आहे हे याचं लोकेशन आहे, in the middle of the thoracic cavity. Then the space
इन विच हर्ट इज सिच्युएटेड. आता हर्टच्या या मिडल पॉइंटला, ह्या थॉरॅसिक कॅव्हिटीच्या मिडल पॉइंटमध्ये हर्टचं लोकेशन आहे किंवा मिडल लोकेशनवर हर्ट हे लोकेट झालेलं आहे. पण हा जो स्पेस आहे त्या ठिकाणी तयार होणारा त्या थॉरॅसिक कॅव्हिटीमधला जो काही स्पेस आहे, द स्पेस इन विच हर्ट इज सिच्युएटेड, ज्या भागामध्ये सिच्युएट झालेला आहे, थॉरॅसिक कॅव्हिटीच्या आतमध्ये तर आहेच, ओके नो प्रॉब्लेम, बट ज्या भागामध्ये, ज्या स्पेसमध्ये, त्या स्पेसला काय म्हटलं गेलं, दॅट स्पेस इज नोन ॲज मेडियास्टिनम. दॅट स्पेस इज नोन ॲज मेडियास्टिनम. The space in which heart is situated or heart is located, that space is known as mediastinum. त्या स्पेसला आपण mediastinum असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा 134 नंबरचा क्वेश्चन आहे, हर्ट इज डॅश डॅश इन ओरिजिन. हर्ट कोणत्या ओरिजिनचा आहे? In the second chapter of our 12th science syllabus, that is reproduction in higher and lower animals, we have learned that what happens during the process of fertilization, the fusion of male and female gametes takes place, and this fusion leads to formation of zygote. Basically, male and female gametes are haploid in nature, but the zygote become diploid in nature. झायगोट जो आहे तो डिप्लॉइड नेचरचा आहे. झायगोट इज द प्री सेल ऑफ, मीन्स इट इज द फर्स्ट सेल ऑफ फ्रॉम विच द लाईफ स्टार्ट्स ऑफ ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं लाईफ त्या झायगोटिक सेलपासून सुरू होतं. आणि म्हणून हा जो झायगोट असतो, या झायगोटमध्ये पुढे डिव्हिजन रिडिव्हिजन होत जातं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ब्लास्टुलेशन होतं, ब्लास्टुलाचं फॉर्मेशन होतं. या ब्लास्टुलापासून पुढे गॅस्ट्रुलाचं फॉर्मेशन होतं. अँड गॅस्ट्रुला इज नथिंग बट द स्टेज ऑफ द झायगोट इन विच द थ्री जर्मिनल लेयर्स आर फॉर्म. या ठिकाणी गॅस्ट्रुलामध्ये 3 जर्मिनल लेयर्सचं फॉर्मेशन होतं. हे ते 3 जर्मिनल लेयर जे असतात, म्हणजेच ज्या काही ब्लास्टुलाच्या सेल्स आहे, या सेल्स 3 वेगवेगळ्या टाईपच्या सेल्समध्ये डिवाइड होतात. त्यामध्ये मेझोडर्म आहे, त्यामध्ये एक्टोडर्म आहे, त्यामध्ये एंडोडर्म आहे. आणि मग या जर्मिनल लेयर्सच्या ह्या ज्या सेल्स आहेत, या सेल्स रिस्पेक्टिव्ह ऑर्गन तयार करण्यासाठी पुढे ज्याला आपण म्हणतो की ऑर्गॅनोजेनेसिस होतं, म्हणजे त्या झायगोटपासून ऑर्गन तयार होण्याची किंवा त्याच्यामध्ये मायटोसिस घडून आता पुढे बॉडी डेव्हलपमेंट होण्याची जी प्रोसेस असते त्याला ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतो. या प्रोसेसमध्ये ह्या ज्या सेल्स आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गन आहे हे ऑर्गन तयार करण्याचं काम करतात. दॅट्स वाय आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन, समजा आपण स्किनचा विचार करतोय तर स्किनचं ओरिजिन कुठं आहे, त्याचा जो जर्मिनल लेअर कोणता आहे तो आहे मेझोडर्म, तो आहे एक्टोडर्म, एक्टोडर्म म्हणजे बाहेरचा जे काही ऑर्गन्स आहे, बाहेरच्या ज्या काही स्किनचा जो काही लेअर आहे तो लेअर फॉर्म करणाऱ्या सेल्स. ह्या कोणत्या सेल्स आहे तर ह्या एक्टोडर्मल सेल्स आहे. त्याच वेळेला म्हणजेच जर्मिनल लेअर हा खूप इम्पॉर्टंट आहे ऑर्गनच्या फॉर्मेशनमध्ये. आणि म्हणून इथे विचारलं हर्ट इज डॅश डॅश इन ओरिजिन. हर्ट इज आता एक्टोडर्मल ओरिजिनचा आहे, मेझोडर्मल ओरिजिनचा आहे का त्या ठिकाणी एंडोडर्मल ओरिजिनचा आहे किंवा नन ऑफ दीज, असे 4 पर्याय आहे. त्यावेळेला आपल्याला माहिती पाहिजे हर्ट इज मेझोडर्मल. हर्ट इज मेझोडर्मल इन ओरिजिन. हर्ट जे आहे हे मेझोडर्मल ओरिजिनचं आहे. हर्ट मेझोडर्मल ओरिजिनचं आहे. हर्ट वेट्स अबाउट, हर्टचं जे वजन आहे दॅट बिकम बेसिकली 250 to 300 ग्रॅम्स. नियर अबाउट हर्टचं जे वेट आहे ते अप्रॉक्सिमेटली या रेंजमध्ये असतं की 250 ते 300 ग्रॅम इतकं त्या हर्टचं वेट आपल्याला सांगता येतं. 136 नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. द आन्सर इज हर्ट.
Heart is the main pumping organ of the human circulatory system. या ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट जे आहे हे हार्ट मेन पंपिंग ऑर्गन आहे. हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन मीन्स हार्ट मुळेच सर्क्युलेशन पॉसिबल होतं, अदरवाईज सर्क्युलेशन हे पॉसिबल झालं नसतं. आता देन द नेक्स्ट क्वेश्चन, हार्टचा जो शेप आहे तो कसा आहे? हार्ट इज डॅश डॅश इन शेप. हार्ट इज कोनिकल इन शेप. हार्टचा जो शेप आहे तो कोनिकल आहे. हार्टचा शेप म्हणजे बघा साधारणतः ह्या पद्धतीने असा कोनिकल शेप आहे. देन the next question 138, heart is enclosed in double layered peritoneum called as. heart हे डबल लेअर पेरिटोनियम म्हणजे डबल लेअरच्या एका आवरणामध्ये त्या ठिकाणी एन्क्लोज झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज नोन ॲज पेरिकार्डियम. त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम. Then next question 139, the outer layer of the heart of the pericardium is known as dash dash pericardium. आउटर लेअर जो आहे पेरिकार्डियमचा. आता हे जे दोन लेअर झाले ना, इथे आपण काय म्हटलं बघा, हार्ट इज एन्क्लोज इन डबल लेअर्ड पेरिटोनियम. या पेरिटोनियम मध्ये जो आउटर लेअर आहे म्हणजे या दोन लेअरला एकत्रितपणे आपण पेरिकार्डियम म्हणतो. आता या पेरिकार्डियमचा बाहेरचा लेअर म्हणजेच बाहेरचा पेरिटोनियम हा कशा प्रकारचा आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं? दॅट बिकम नोन ॲज द आउटर लेअर ऑफ द पेरिकार्डियम इज नोन ॲज. याला फायबरस पेरिकार्डियम असं म्हटलं जातं. दॅट्स वाय आय राईट हिअर द आन्सर दॅट इज फायबरस. दॅट इज फायबरस पेरिकार्डियम. अँड लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर दॅट इज 140 नंबर्स क्वेश्चन दॅट बिकम द इनर लेअर ऑफ द पेरिकार्डियम इज नोन ॲज. जर बाहेरच्या लेअरला फायबरस पेरिकार्डियम म्हणतो तर इनर लेअरला काय म्हणतो आपण? इनर लेअरला आपण म्हणतो या ठिकाणी सिरस पेरिकार्डियम. इनर लेअरला म्हणतो आपण या ठिकाणी सिरस पेरिकार्डियम. बघा, दीज आर 10 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 131, ह्यूमन बीइंग have dash dash types of blood groups. Human being have 4 types of blood groups. Human heart is situated in the middle of the thoracic cavity. Then the space in which heart is situated is known as dash dash dash. Answer आहे mediastinum. Then 134, heart is dash dash in origin. Answer आहे mesodermal in origin. 135 नंबरचा क्वेश्चन, हार्ट वेट्स अबाउट डॅश डॅश टू डॅश डॅश ग्रॅम्स. आन्सर इज 250 to 300 grams. Dash dash is the main pumping organ of the human circulatory system. The answer is heart. Heart is dash dash in shape. Heart is dash dash in shape. Answer is conical. Conical in shape. 138, heart is enclosed in double layered peritoneum called as dash dash dash. Answer is pericardium. The outer layer of the pericardium is known as. outer layer जो आहे पेरिकार्डियमचा त्याला म्हटलं जातं what? The answer is fibrous pericardium. And the last one, that is the inner layer of the pericardium is known as dash dash pericardium. Answer is serous pericardium. हे आपले होते आजचे 10 क्वेश्चन्स. चॅनलला व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही या व्हिडिओजला रेकमेंड केलं पाहिजे. तुमचे जे काही मित्र असणारे त्यांनाही हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर्स आहे, ही जी सिरीज चालू आहे याच्याबद्दल तुम्ही सांगितलं पाहिजे. हेही खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हे जे सगळं नॉलेज आहे हे नॉलेज पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे to all of you. Thanks.